मनाच्या श्लोकामध्ये मानवी जीवन जगत असताना अनेक प्रकारची अपूर्णता येत असते. ती कशा प्रकारे असू शकते हे 11 ते 27 या श्लोकात सांगितले आहे. तर चला पाहूया 11वा श्लोक. जनी सर्व सुखी असा कोण आहे. पृथ्वीवरती जेवढे मनुष्य लोक आहे तेवढ्या सर्व लोकांच्यात सर्व सुखी असा कोण आहे बरे. प्रत्येक मनुष्याला कोणते ना कोणते दुःख आहे. ज्या लोकांच्याकडे भरपूर धन आहे त्यांना अजून धन मिळवण्याचा लोभ असतो, तर काहींना मिळालेले धन कसे लपवून ठेवावे या भीतीनेच झोप लागत नाही. काही लोकांच्याकडे सर्व काही चांगले आहे पण खाल्लेले अन्न पचत नाही, गोड खाता येत नाही कारण शुगर वाढते. काही लोकांच्याकडे खाण्यास अन्नही मिळत नाही कारण पैसे नाही, त्यांच्याकडे गरिबी असते. काहींना राहायला घर नाही, कुणाला नोकरी नाही म्हणून दुःख असते. काही जणांकडे सर्व काही आहे पण मूल नाही, आणि मूल आहे पण कुलदीपक मुलगा नाही. ज्यांना मुलगा आहे पण वाईट संगतीत बिघडलेला आहे. काही लोकांना मुलांना कसे खाऊ घालावे, कसे शिकवावे याचे दुःख असते. असे अनेक प्रकारचे दुःख आहे. मानले तर सुख, नाही तर दुःख, अशा मान्यत देखील दुःखच असते. प्रत्येक दुःख हे नवीन अनुभव शिकवून जातो, नवीन ज्ञान मिळते. दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख, जसा दिवस आणि रात्र ही येतच असतात, पण यामध्ये आनंदाने जगणे. चारे मना तुझी शोधूनी पाहे. अरे मना, तू स्वतः विचार कर आणि बारकाईने निरीक्षणही कर. कोणी माणूस संपूर्ण सुखी आहे काय याचा शोध घेऊन बघ, असे समर्थ म्हणतात. मना त्वांची रे पूर्व संचित गेले. प्रत्येक माणूस मागच्या जन्मात जी चांगली किंवा वाईट कर्म करतो त्याचे संस्कार साठलेले असतात आणि त्यानुसार या जन्मी सुख आणि दुःख भोगावे लागतात. तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. माणसावर जेव्हा एखाद्या दुःखाचा प्रसंग येतो तेव्हा माझ्या वाट्याला हे दुःख का असा प्रश्न पडतो. पण या जगामध्ये व्यवस्था आहे, नियम आहे, न्याय देखील आहे. म्हणून वरील प्रश्नाचे उत्तर एकच आहे. आपण जी कर्म करतो ती कर्म कशी आहेत त्यावर सुख आणि दुःख भोगावे लागते.